हॅलो. अनुज, दादाला एलीने पैसे दिले होते आणि ते का दिले होते याचं कारण कळलंय मला. कुसुम, अनुज, एलीने हे का केलं हे तिने तुला सांगितलं होतं ना? कुसुम, आपण आपण भेटून बोलूया प्लीज. तू मला भेट. नाही नाही, मला काहीही ऐकायचं नाहीये. एवढं सगळं कळूनही तू तू तिच्यावर रागवतोय. अनुज, एलीने जे काही केलं ते आपल्यासाठी केलं आणि त्याचं फळ तू तिला हे देतोयस. कुसुम, एलीने आपल्यासाठी जे काही केलंय त्याबद्दल आय रिअली अप्रिशिएट हर. पण म्हणून तिने आपल्या घरी येऊन राहावं असं मला नाही वाटत कुसुम. आणि मी तुला किती वेळा सांगितलंय मला पर्सनल आणि प्रोफेशनल रिलेशन्स वेगवेगळी ठेवायला आवडतात, माहितीये मला. हे बघ कुसुम, ऑफिसमध्ये जे काही झालंय ते मला पास आहे. आता परत घरीही तेच नकोय मला. बरं ठीक आहे, तुला एलीला माफ करायचं नाहीये ना? नको करूस. तिला मदत कशी करायची ते मी पाहून घेईन. कोणी आपल्यासाठी काही केलं तर त्याचे उपकार विसरून स्वार्थीपणे वागणं मला तरी नाही जमत. कुसुम, तू उगाच ओव्हर रिॲक्ट करतेस. बरं ठीक आहे, समज तसं. कुसुम, एलीने इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून खूप मोठी चूक केली. आता मी तिच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. अनुज, आतापर्यंत तूही माझ्यापासून बऱ्याच गोष्टी लपवल्यास, तरीही तुला माफ करून तुझ्यावर विश्वास ठेवतेच ना मी. हे बघ कुसुम, तू दोन वेगवेगळ्या गोष्टी मिक्स करतेस. आणि एनिवे, माझा डिसिजन झालाय आणि तो फायनल आहे. हॅलो अनुज. आत्ताच आपण अनुज सरनोबत त्यांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता मागे संतप्त जमा. हेच ते लोक आहेत ज्यांचे सगळे पैसे डुबालेले आहेत. कोण देईल यांना न्याय? कोण आहे गरिबांचा वाली? शशांक, शशांक लवकर बाहेर ये. काय आलं ग? अरे ही तुझीच कंपनी आहे ना? अनुज सरनोबत यांनी ड्रीम वर्ल्ड नावाची कंपनी स्थापन केली. यात बऱ्याच लोकांनी पैसे गुंतवले. मुळात या कंपनीचा उद्देश लोकांना ठगणे हाच होता. माझा काय संबंध? असं काय बोलतोस? तुझीच नवीन कंपनी आहे ना ही? ड्रीम वर्ल्ड कंपनी सरनोबत इंडस्ट्रीची सिस्टर कंपनी आहे असं भासवून मी अनुजच्या नावानं पैशाचा फ्रॉड केला होता. फायनली अनुजला बर्बाद करण्याचा माझा प्लॅन सक्सेसफुल झाला. शशांक, बोल ना वहिनी. हॅलो, अगं पटकन न्यूज लाव. काय दाखवतायत बघ. वहिनी, मी आता जिथे तिथे टीव्ही नाहीये. का काय झालं, बोल ना. अगं ड्रीम वर्ल्ड कंपनीचा फ्रॉड पकडला गेलाय. ज्या ज्या लोकांनी पैसे गुंतवले होते ना ते खूप चिडलेत. जाब विचारायला सरनोबत इंडस्ट्रीज मध्ये घुसलेत. ही इंडस्ट्री सरनोबत ओन करतात त्याचे पुरावे मिळालेत. अगं अनुजच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केली. तुमच्या ऑफिसमध्ये लोक शिरलेत. खूप गोंधळ चालू आहे. तू पटकन जा. काय? मी मी लगेच जाते तिथे. कुमसुम, काय झालंय मला सांग. ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झाले. अनुज संकटात आहे, त्याला काही होता कामा नये. अनुज संकटात आहे? या चल 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 तिकडे आडवा. काका कोण आहे? अहो थांबा. हो मित्र, अरे ऐका, असं करू नका तुम्ही. अरे ऐका इकडनं बाहेर जा. ऐका, अहो अरे तोडफोड करू नका. ऐका, अहो इकडनं बाहेर जा. अरे बाहेर वा. ऐका अरे ऐका, पहिलं बाहेर व्हा तुम्ही. हे असं करू नका. अहो प्लीज अहो पैसे ऐका बाहेर. मॅडम ऐकून घ्या. इकडे असं करू नका. बघा, अहो हे बरोबर नाही, योग्य नाही आहे. अरे का हळू, सावकाश. लागलं का? मॅडम तुम्ही निघायचं, थांबू नका. पण
ही बघा कुसुम सरनोबत अनुज सरनोबतांची बायको. ही अनुज सरनोबतांची बायको आहे. हिला जाब विचारा. हिला जाब विचारण्यात काही अर्थ नाही. त्या फ्रॉडला पकडा. कुठे लोकं बसलाय तो काय बोलता फ्रॉडला. तुम्ही सगळे प्लीज माझं ऐकून घ्या. अनुजने काही केलेलं नाहीये, त्यांनी कोणालाच फसवलं नाहीये, तो असं करूच शकत नाही. सगळे पैसे बुडवे लोक असंच बोलतात. अनेक गरिबांना त्रास दिला त्यानं. त्याला हाय लागेल आमचे. अनुज सरनोबत मॅडम तुम्ही निघा. तुम्ही नका थांबू, हे ऐकणार नाहीत लोक. हरी काका पण आपली बाजू सत्याची आहे. हो ते सगळं मला माहिती आहे, पण यांना कोण सांगणार हो. प्लीज शांत व्हा प्लीज. मॅडम हरिकाका बरोबर बोलतायत. तुम्ही जा प्लीज. आता आपण पाहू शकता माझ्या मागे अरुण सरनोबत यांची पत्नी कुसुम सरनोबत आहे. तर पाहूया त्यांना काय म्हणायचं सगळ्यावरती. कुसुम सरनोबत आणि सरनोबतांनी सगळ्यांना फसवले. तुम्हाला काय म्हणायचं याबद्दल? मी तुम्हाला मगाचपासून सांगते, अनुजने कोणालाच फसवलेलं नाहीये, तो असं करूच शकत नाही. तुम्ही म्हणता अनुज सरांचा मागे हात नाहीये, मग नेमका हात कुणाचा आहे सांगा आमच्या प्रेक्षकांना. हे बघा, आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत, तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. बोला बोला बोला. बोला, उत्तर द्या आमच्या प्रश्नाचं. तुम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन मिळाली. हे बघा, लवकरच प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही सगळे मिसअंडरस्टँडिंग्स क्लिअर करणार आहोत आणि सत्य काय आहे ते मी तुमच्यासमोर प्रूव्ह करेन. येस, थँक्यू. काय पुढचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय? अनुज, मला असं वाटतं आपल्याला संपूर्ण माहिती मिळाल्याशिवाय आपण कुणाला काहीही सांगू नये. सर बरोबर बोलतायत, कारण काही वेळच नाहीये बोलण्याची. आपण आपल्या परीनं माहिती गोळा करून काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. छोटे मालक सगळी माणसं ऑफिसमध्ये घुसल्यात. वॉचमनला धक्काबुक्की करून आतमध्ये घुसल्या. ती पत्रकार बी आल्यात. समजांनी कुसुम मॅडमला घेरलंय. तुम्ही लवकर चला. कुसुम? अनुज तू थांब, मी हँडल करतो सगळं. काका प्लीज प्लीज मला हे सगळं हँडल करू देत. अनुज ऐक माझं. हे बघा, ऐकून घ्या. सगळे आपण बाहेर जाऊन सगळं हे सोडूया. अहो इकडे ऑफिसमध्ये नका. अनुज सरनोबत कुसुम सरनोबत, अनुज सरनोबत कुठे आहे आणि ते कधी समोर येऊन आपला गुन्हा कबूल करणार आहेत? बोला बोला, तुम्ही गप्प का? बोला बोला बोला, जनतेला सांगा काय आहे. म्हणजे गुन्हा तुम्ही केलाय, या गरिबांचे पैसे म्हणून तुम्हाला काय मिळालंय? अहो तुम्ही वाटेल तुम्ही सगळे प्लीज प्लीज शांत व्हा प्लीज. अनुज सरनोबत या निष्पाप लोकांचे पैसे परत करणार तुम्ही? कुसुम, तू यांना काही सांगितलं नाहीयेस ना? नाही, मी त्यांना मगाचपासून हेच सांगते की तू कोणाला फसवलेलं नाहीयेस, पण ते ऐकतच नाहीये. नको ते अर्थ काढतायत. हे बघा, तुम्ही मीडियावर आरोप करताय. तुम्हाला मीडियाची ताकद माहिती नाहीये. मी कोणावरच आरोप करत नाहीये, तुम्ही वाटेल ते बोलताय. कुसुम शांत. कुसुम सरनोबत काय चुकीचं बोलतोय आम्ही? या सगळ्या लोकांचे पैसे बुडाले, त्यांना पैसे परत मिळतील काय यांचे? बोला, आहे का उत्तर तुमच्याकडे? एक मिनिट शांत व्हा. एक मिनिट ऐकून घ्या माझं. शांत व्हा, एक मिनिट ऐकून घ्या माझं. हे बघा, आमचं नाव घेऊन कोणीतरी फ्रॉड केलाय. या सगळ्या मागे कोण आहे ते आम्ही शोधतो. लवकरात लवकर आपल्याला कळेल. पण तुम्ही सगळे प्लीज प्लीज शांत राहा प्लीज. आमचे पैसे मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. सगळी फ्रॉड करणारी माणसं असंच बोलतात. आम्हाला आता इथे आमचे पैसे परत करा, त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. हे बघा, बाकीच्यांचं मला माहित नाही, पण सरनोबत ग्रुप हा ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट साठी ओळखला जातो. कसलं ट्रस्ट, कसली ट्रान्सपरन्सी? मी माझ्या आईच्या ऑपरेशन साठी पैसे जमा केले. एक वेळ उपाशी राहून पैसे गोळा केले. कुठे गेले होते? मी माझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी पैसे जमा केले होते. सर्व बुडाले. परत द्या पैसे. पैसे परत करा. सगळे पैसे परत द्या. सगळे आता व्याजासहित मुद्दल व्याज आणि interest 3 महिने. प्लीज शांत व्हा तुम्ही. कुसुम ऐक, तू प्लीज घरी जा प्लीज. तुला इथे एकट्याला सोडून मी अजिबात कुठे जाणार नाही अनुज. कुसुम, आता इथली परिस्थिती अजिबात बरोबर नाहीये. तू प्लीज माझा ऐक, प्लीज घरी जा. अनुज? थांब. हरी काका प्लीज कुसुमला घेऊन घरी जा. कुसुम अनुज? प्लीज. मॅडम चला. पण
चला प्लीज अनुज. अनुज. अनुज तू चल चल तू अरे ही काय पद्धत आहे का? अनुज तू चल, त्यांची मनस्थिती ठीक नाही, चल तू. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो, तुम्ही ऐकून अनुज सरनोबत अनुज ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये, तू चल. अनुज चल. हरी काका. अनुज. लागलं वाटतं कोणाला तरी. हो तू चल, मी बघतो, चल तू. चल 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 तिकडे आडवा काका. कोण आहे? अहो थांबा हो. हो मित्र, अरे ऐका असं करू नका तुम्ही. अरे ऐका इकडनं बाहेर जा. ऐका अहो, अरे तोडफोड करू नका. ऐका अहो, इकडनं बाहेर जा. अरे काय चाललंय तुम्ही पहिले बाहेर व्हा. अरे बाहेर व्हा. ऐका अरे ऐका पहिलं बाहेर व्हा तुम्ही. अनुज सरनोबत यांनी ड्रीम वर्ल्ड नावाची कंपनी स्थापन केली. यात बऱ्याच लोकांनी पैसे गुंतवले. मुळात या कंपनीचा उद्देश लोकांना ठगणे हाच होता. अगं काही पण बोलतात. मला कॉन्फिडन्स आहे ब्रो कोणाला कधीच चीट नाही करणार. आणि माझ्या ब्रो बद्दल सगळी इन्फॉर्मेशन न काढता हे लोक काही कसं बोलू शकतात. यू आर राईट स्वरा, पण सुहासिनी ऑफिसमध्ये काय चाललंय ना खरंच काही कळत नाहीये. आणि मी कधीपासून वेदला फोन ट्राय करते पण तो उचलत नाहीये. मॉम, त्या लोकांनी ब्रोला काही केलं तर? नाही अनुजला काही नाही होणार. कुसुम आहे त्याच्या बरोबर. तेव्हा कुसुमलाही सुखरूप ठेव. आता न्यूजला दाखवलं ऑफिस मधले इंटरनल फुटेज. त्यात तर कुसुम वहिनी कुठेच दिसली नाही. ती केली असेल माहेरी. कुसुम ठीक असेल ना? मी तिला फोन करून बघते. नॉनसेन्स. कुमसुम मॅम खाली बघा प्लीज. काय झालंय तिला? ते मगाशी गडबडीत लागलं त्यांना. बरं अनुज कुठे आणि कसा आहे तो? हो ते सगळं नंतर सांगतो. आधी त्यांचं लय रागात गेलंय, त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलं पाहिजे. चला मॅडम तुम्ही. ठीक आहे चला चला मी गाडी काढते. मॅम खाली बघा प्लीज. चला. सावकाश. कुसुम फोन उचलत नाहीये. काय झालं असेल तिथे? रीना, तू जरा ऑफिस मध्ये फोन करून बघ ना. विचार काय झालंय ते. मला खूप भीती वाटते. सुहासिनी प्लीज पॅनिक होऊ नकोस. डोंट वरी, मी फोन करते. ओके? हा, मी अनुजला फोन करून बघते. हां. हाँ रीना बोल. ऑफिसमध्ये काय कंडिशन आहे? रीना आय टेल यू इट वॉज रिअली हॉरिबल. आता सगळं कंट्रोलमध्ये येत आहे. आणि अनुज सरांना घेऊन टीचर हॉस्पिटलमध्ये गेलेत. काय झालं त्याला? त्याला जास्त लागलंय का? नाही आय डोंट थिंक सो अनुजला फार लागलंय. बट येस कुसुम इज रिअली इंजर्ड. आय मीन तिला लागलंय, रक्त सुद्धा आलं होतं. जखम खोल असेल ग.
तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलेत सगळे. आता पुन्हा या मिडल क्लासला सगळे डोक्यावर घेणार. लीना, कुसुम होती म्हणून अनुज सर वाचले. ओके लीना, कुसुमने अनुजला वाचवलं हे जेपी आणि वेदला माहिती आहे का? नो, आय डोंट थिंक सो रीना. ग्रेट. पण ही गोष्ट कुणालाच कळता कामा नये. अगं पण कोणाला कळली तर? सांग की गर्दी होती त्यामुळे काही नीट दिसलं नाही. ओके, बाय. सुहासिनी, अनुजला थोडंसं लागलंय आणि वेद त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलाय. काय? अगं पण कुसुम मोहिनी ब्रो सोबत असताना पण ब्रोला लागलं. ती तिथे नव्हतीच आणि ऑफिसमध्ये ती कुणालाच दिसली नाही. सुहासिनी, कुसुमला सगळं माहिती आहे ना. गुरुजींनी काय सांगितलंय? अनुज बरोबर सतत राहायला, पण ती ऐकतच नाही. मी कुसुमला फोन करते. कुसुम फोन का उचलत नाहीये? अनुज, अगं कुसुम अनुजला काही झालेलं नाहीये. ही इज फाईन. अनुज, या कोणाचं नाव घेत आहे? अनुज सरनोबत, ज्यांच्या ऑफिसवर आत्ताच हल्ला झालाय. हो, अनुज कुठे? ब्लिडिंग खूप होत आहे. त्या धक्काबुक्कीतच तिला लागलं डॉक्टर. जखम किती खोल आहे बघून आम्हाला विचार करावा लागेल की स्टिचेस घालायचं की नाही. डॉक्टर, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा, पण काळजी करण्याचं कारण नाही. नाही, काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. तुम्ही काही घाबरू नका. ओके. हॅलो. हॅलो हॅलो, इलिशा ताई, रुपाली बोलते. मी टीव्हीवर बातमी पाहिली. ताई कुठे? ती फोन का नाही उचलते आणि ती कशी आहे? रुपाली, डोंट वरी, शी इज फाईन. ती थोडी बिझी आहे. मी तिला थोड्या वेळाने तुला कॉल करायला सांगते. ओके. नक्की सांगा, बरी आहे ना ती? या. हा. सगळ्यांना या कुमसुमची किती काळजी आहे. मायनर इंजरीज आहेत, पण तुमच्या ज्या हाताला लागलं आहे त्या हाताने वजन उचलताना थोडासा त्रास होईल. नथिंग सिरियस. लवकरच रिकवर होईल. मी तुम्हाला एक ऑइलमेंट लिहून देतो, ते फक्त अप्लाय करा. थँक्यू. आम्हाला असं कळालं मिस्टर अनुज, तुमच्यावरती हल्ला झाला होता आणि एका मॅडमने मध्ये पडून तुम्हाला वाचवलं होतं. तुम्हाला कसं कळलं? तुम्ही कुठे न्यूजमध्ये बघितलं का? नाही, ज्या मॅडमने तुम्हाला वाचवलं त्यांना सुद्धा ह्याच हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी आणलं आहे. ओ, आम्ही भेटू शकतो का त्यांना? येस, यू कॅन. त्यांना आत्ताच वरच्या फ्लोअरवरती शिफ्ट करत आहेत. ओके. थँक्यू डॉक्टर. थँक्यू डॉक्टर. थोड्याच वेळात कुसुम मॅडमला इकडे शिफ्ट करतोय. तुम्ही एक काम करा, बिलिंग डिपार्टमेंटला त्यांचं बिल पे करा. ओके. मॅडम, तुम्हालाही लागलेलं आहे. या ना, बसा, ड्रेसिंग करते. ओके.
मगाशी ऑफिसमध्ये माझ्यावरती जो हल्ला झाला त्यावेळी जी मुलगी मध्ये पडली ती एली होती. इतकं प्रेम करते ही माझ्यावर.